Welcome friends. Today we are going to start our next chapter of geometry, second chapter, that is parallel lines. Okay, त्याला आपण मराठीमध्ये समांतर रेषा असं म्हणतो. Okay, at first we have to think about line. आपल्या लाईन आधी काय आहे ते क्लिअर करूया. लाईन म्हणजे काय असतं? तर लाईन इज द सेट ऑफ पॉइंट्स बट इट इज अनलिमिटेड बाय बोथ एंड. ओके, म्हणजे असा एक पॉइंट सगळे एकत्र येतात आणि त्या पॉइंटचा एक संच तयार होतो जो इकडच्या बाजूने पण अनलिमिटेड असतो आणि इकडून पण अनलिमिटेड असतो. ठीक आहे, म्हणजे लाईनच्या बाबतीत आपण जर बोलायचं झालं तर लाईन ही अशी असते की जी दोन्ही बाजूने अनलिमिटेड असते, जिला एंड नाही, जी थांबत नाही. ओके, म्हणजे आपल्या मनासारखे असतं. आपलं मन जसं दोन्ही विचाराच्या बाबतीत आपण चांगला पण विचार करत असतो आणि नेगेटिव्ह थिंकिंग पण थोडंफार आपल्या मनात चालू असतं. ओके, लाईन इज लाईक दिस. लाईन ही तशी आहे, म्हणजे दोन्ही विचार ती करत असते, पॉझिटिव्ह पण जात असते, म्हणजे पुढे पण चाललेली असते आणि तशीच बॅक पण चाललेली असते तेवढी. ठीक आहे. ओके, सो लाईन ही कन्सेप्ट झाली आपली. लाईन म्हणजे काहीतरी लाईन ही एक फिगर आहे विच इज अनलिमिटेड बाय बोथ एंड. ठीक आहे, आणि याचा एक इमॅजिन करून एक काय केला जातो, ओरिजिन ठरवला जातो, जे आपण अल्जेब्राच्या पहिल्या चॅप्टर मध्ये नंबर लाईन या कन्सेप्ट मध्ये पाहिलं होतं थोडंफार. ठीक आहे, नंबर लाईन ही कन्सेप्ट आपण तिथं पाहिली होती. ओके, सो आता पहा हे काय म्हणतोय, पॅरलल लाईन्स मीन्स वी आर थिंकिंग अबाउट टू लाईन्स और मोर दॅन टू लाईन्स. ठीक आहे, पॅरलल लाईन असं नाहीये, पॅरलल लाईन्स आहे. म्हणजे पॅरलल जे असतात त्या पेअर असतात, जोड्या असतात, बरोबर आहे. मग 1ची असेल, 2ची असेल, 3ची असेल, म्हणजे अजून एक याला लाईन काढायची आपल्याला जी पॅरलल आहे. आता पॅरलल शब्दाचा अर्थ काय पहा, समांतर. समांतर म्हणजे काय की ज्यांच्या मधला डिस्टन्स असा कायम सेम आहे, जे चेंज होणार नाही. ठीक आहे, सपोज एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. ओके, सो सपोज द नेम ऑफ दिस लाईन इज एल अँड दिस इज एम. दोन लाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, व्हॉट इज मीन पॅरलल लाईन? समांतर रेषा म्हणजे नेमकं काय? सो द डिस्टन्स बिटवीन टू लाईन. ओके, द डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स, ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांच्या मधला जर डिस्टन्स सेम असेल, म्हणजे इथं जो डिस्टन्स आहे तोच डिस्टन्स जर इथं असेल, then that time you can say that line L and M are parallel. तर त्यावेळेस तुम्ही त्या लाईन्सला काय म्हणू शकता, पॅरलल लाईन्स म्हणू शकता. पण कधी, when the distance between two lines is equal, ज्यावेळेस दोघांमधला डिस्टन्स सारखा असतो त्यावेळेस आपण त्याला पॅरलल लाईन म्हणतो. ओके, मग हाऊ टू डिनोट दिस, याला डिनोट कसं करायचं, याला दाखवायचं कसं? कारण मॅथ आहे, हे काही इंग्लिश नाही की ज्याच्यामध्ये लिहितच बसायचं. वी हॅव टू यूज सम सिम्बॉल्स. हाऊ? सो लाईन एल पॅरलल लाईन एम. बघा, हे पॅरललचं चिन्ह आहे. ओके, दोन लाईन्स द्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, सो लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. म्हणजे याचा अर्थ काय की दोघांच्या मधला डिस्टन्स जो आहे तो कसा आहे, सेम आहे. सो द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज ऑलवेज इक्वल. आता मग अजून दुसऱ्या कुठल्या प्रकारच्या लाईन्स असू शकतात हे पण क्लिअर करूया. सपोज मी या ठिकाणी एक लाईन काढतोय. ओके, आणि या ठिकाणी एक लाईन काढतोय. ओके, सो आय थिंक यू कॅन से दॅट this distance is definitely less than this one. Am I right? ओके, हा जो डिस्टन्स आहे ना, हा इकडचा डिस्टन्स हा तो 100% पेक्षा कमी आहे. मग मला सांगा, ह्या ज्या लाईन्स आहेत त्या 100% वेळेस ह्या अशा पुढे येतील ना, अशा कंटिन्यू. आपण थोडी इमॅजिन करून इकडे एक लाईन अशी जिला वाढवली, कारण मी मगाशीच सांगितलं लाईन्स आर अनलिमिटेड बाय बोथ एंड. सो मी याला या साईडनं वाढवतोय आणि या लाईनला काय करतोय, इकडून वाढवतोय. म्हणजे 100% ही लाईन या ठिकाणी काय करणार आहे, एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहे. याला छेदन असं म्हणतात. काय म्हणतो आपण याला, इंटरसेक्ट. ठीक आहे, छेदन. आणि याला इंटरसेक्ट, द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, याला काय म्हणतात, द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पण ह्या लाईन्स अशा आहेत की पुढे किती जरी गेल्या ना तरी एकमेकांना टच करणारच नाहीत. किती पुढे जाऊ दे एकमेकांना टच करणारच नाहीत. ओके, म्हणजे हे बेस्ट फ्रेंड सारखं आहे, वीरू अँड जय. कसं की किती जरी पुढे गेलं तरी काय करणार, ते एकमेकांमध्ये त्यांच्यात काय क्लॅशेस होणारच नाही. ठीक आहे, ते एकमेकांना टच करणारच नाही, एकमेकांशी भांडणं करणारच नाही. पण इथं पाहिलं यांच्यामध्ये डिस्टन्स इथं काय होतं पहा, जसा जसा डिस्टन्स इकडे कमी कमी होत गेला तसं तसं त्यांची एक ठिकाणी भांडणं झालीच. ओके, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो छेदन बिंदू. त्याला काय म्हणतो मराठीमध्ये, छेदन बिंदू. आणि मग इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय, एकत्र येणं, टच होऊन. ठीक आहे, टच म्हणण्यापेक्षा टच म्हणता येणार नाही, कारण टच म्हणजे असं टच असतं फक्त.
इकडे टच होऊन अलीकडे, ठीक आहे. सो इंटरसेक्ट म्हणजे काय, एक गाव दोन तुकडे अशा पद्धतीने, ठीक आहे. सो दिस इज इंटरसेक्शन पॉईंट, याला काय म्हणायचं आहे, इंटरसेक्शन पॉईंट. ओके. सो आता मला सांगा ह्या दोन लाईन्स एकमेकींना पॅरलल आहेत का? डेफिनेटली नो. वाय? बिकॉज द डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स इज नॉट इक्वल. इथं डिस्टन्स इक्वल होता, लाईन पॅरलल झाल्या. इथं डिस्टन्स सेम आहे, नो. सो दॅट इज वाय दोज लाईन्स आर नॉट पॅरलल टू इच अदर. क्लिअर? तसंच ह्या लाईन्सला मग म्हणायचं काय? सो दोज लाईन्स आर कॉल्ड इंटरसेक्टिंग लाईन्स. विच टाइप्स ऑफ लाईन? इंटरसेक्टिंग लाईन्स. इंटरसेक्टिंग लाईन्स का? कारण त्या एकमेकांना इंटरसेक्ट करतात, म्हणजे छेदणाऱ्या रेषा या एकमेकांना छेदणाऱ्या. बट नाव वी आर गोइंग टू स्टडी पॅरलल लाईन्स. आपल्याला जो अभ्यास करायचा तो या लाईन्सचा अभ्यास करायचा आहे, पॅरलल लाईन्स. ओके. बरं, पॅरलल लाईन्स असं नाही की फक्त दोनच असतात, मे बी असंही असू शकतं. अजून एक लाईन इथं एल, एम आणि एन असू शकते. ह्या पण दोघी एकमेकांना, मग या ठिकाणी ही याला डिस्टन्स आणि हा डिस्टन्स कसा असेल, सेम असेल. तर मला सांगा या दोघींमधला डिस्टन्स सुद्धा सेम असेल. कारण याचा समजा आपण डिस्टन्स ए पकडला तर हा पण ई आहे, याचा बी पकडला तर हा पण बी आहे. ओके. तर या दोघांमधला डिस्टन्स ए आहे, या दोघांमधला बी बी आहे. मला सांगा एल आणि एन मधला काय झाला, ए प्लस बी झाला. आणि याच्यातला सुद्धा काय झाला, ए प्लस बी झाला. म्हणजे जर पहिली दुसऱ्याला पॅरलल असेल आणि दुसरी तिसऱ्याला, तर पहिली तिसऱ्याला पॅरलल असते. आठवत असेल आपण एक प्रॉपर्टी पाहिली होती याच्यावरती, कॉन्ग्रुएंट मध्ये आपण सेगमेंट दाखवताना पाहिली होती, ट्रान्झिटिव्हिटी. ओके. ज्याला आपण संक्रामकता असं म्हणतो. तर त्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे. ओके. सो आपल्याला स्टडी करायचंय काय, पॅरलल लाईन्स. आणि त्याच्यात आणखीन एक कन्सेप्ट पुढे येणार आहे आपल्याला, दोन पॅरलल लाईन्स आणि त्यांना इंटरसेक्ट करणारी एक, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, तर त्याचं नाव आपल्याला, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतोय, छेदिका म्हणतोय. ठीक आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्सव्हर्सल म्हणणार आहे. ठीक आहे. ओके. नाव लाईन एल नाव देतो मी हिला, आणि ह्या लाईनला नाव देतो मी लाईन एम. ओके. सो नाव आय एम टेलिंग दॅट लाईन एल पॅरलल लाईन एम. काय सांगतो पहा, लाईन एल पॅरलल लाईन एम, म्हणजे एल आणि एम ह्या कशा आहेत, एकमेकींना पॅरलल आहेत, म्हणजे मधला डिस्टन्स सेम आहे. हे क्लिअर झालं. ठीक आहे. आता लाईन्स पॅरलल असो किंवा नसो, बरोबर आहे. आता मी जे टाइप सांगतोय तुम्हाला ते लाईन पॅरलल असो किंवा नसो, दोन्ही साठीचे वापरण्यात येणारे टाइप्स आहेत. आपण अँगल्सचे टाइप्स बघणार. ठीक आहे. सध्या आपण बघतोय दोन पॅरलल लाईन्स. ठीक आहे. आता या दोन पॅरलल लाईन्सच्या मध्ये मी अशी एक काय केली, अजून एक तिसरी लाईन काढली. आता मला सांगा, मी या लाईनला नाव दिलं पी. लाईनचं नाव काय आहे, पी. तर मी आता असं म्हणू शकतो का, लाईन पी अँड एल आर पॅरलल? नो, दे हॅव इंटरसेक्शन पॉइंट. राईट. पी आणि एम पॅरलल आहेत का? नाही. ते इथे एकमेकांना इंटरसेक्ट करतात. म्हणजे याचा अर्थ पहा, ही जी लाईन आहे ती एल आणि एम दोन्ही लाईनला इंटरसेक्ट करते, दोन्ही लाईनला छेदत छेदत पुढे जाते. ओके. जसे की आपण एखाद्या नदीमध्ये, ही नदी कन्सिडर करा, आणि आपण पोहणारा जो आहे तो अशा पद्धतीने इकडे जात असतो, म्हणजे आपण त्या पाण्याला छेदत छेदत जात असतो पुढे. तसं ही जी लाईन आहे एल आणि एम ह्या दोघी एकमेकांना पॅरलल आहेत, आणि ही त्याच्यातून एक छेदत जाणारी दुसरी लाईन आहे. या लाईनला आपण म्हणतो ट्रान्सव्हर्सल. काय म्हणतो आपण या लाईनला? ट्रान्सव्हर्सल. आता ट्रान्सव्हर्सल जी आहे याला मराठीमध्ये छेदिका असं म्हणतात. ओके. ट्रान्सव्हर्सल म्हणजेच काय, छेदिका. तर ही जी लाईन आहे ती त्या दोन लाईनला ज्यावेळेस इंटरसेक्ट करते, छेदते. ठीक आहे. ज्यावेळेस इंटरसेक्ट करते म्हणजे छेदते, त्यावेळेस प्रत्येक लाईनला ती 4 अँगल क्रिएट करते. एम आय राईट? पहा, इथं ज्यावेळेस ही लाईन इथून चालली होती त्यावेळेस इथं तिनं इंटरसेक्ट केलं, 4 अँगल क्रिएट झाले. म्हणजे या ठिकाणी ए अँगल कन्सिडर करूया, तर बी, सी आणि डी. किती? 4 अँगल झाले. ठीक आहे. ते 4 अँगल झाले. तशीच ती लाईन पुन्हा खाली आली एम कडे. एम ला सुद्धा काय झाले, ए बी सी डी ई एफ जी आणि एच असे 4 अँगल झाले. म्हणजे मला सांगा, ही जशी जशी पुढे जाईल, जशी जशी याला रेषा येतील तसं तिचे 4 अँगल करत जाईल. एम आय राईट? ओके. नाव आता याच्यात लक्षात आलं असेल तुमच्या की लाईन पी इंटरसेक्ट लाईन एल अँड एम. त्यांची इंटरसेक्शन पॉइंट इथं आहे, त्यांना आपण नाव पण देऊ शकतो, एम एन समजा. ठीक आहे. तर आता पहा, लाईन एल आणि एम पॅरलल आहेत एकमेकींना. पी त्यांची आहे ट्रान्सव्हर्सल, आणि त्या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झाले टोटल 8 अँगल्स. 4 + 4. ठीक आहे. आता पहा, हा जो ए अँगल आहे की नाही, ए, आता मी तुम्हाला टाइप सांगायला लागलो, याचे कशाला काय म्हणायचं ते क्लिअर करतो आपण.
आता हा जो ए अँगल आहे, अँगल ए, त्याचे शेजारी बघा बरं कोण आहेत. एच्या शेजारी कोण आहे, हा आहे, आणि हा इकडं हा सुद्धा आहे. ठीक आहे, एचा शेजारी. तसंच सीचे तेच शेजारी आहेत, बी आणि डी. पण एचा शेजारी सी आहे का, नो. याचा शेजारी सी नाही, याचा अपोजिट आहे सी, म्हणजे त्याच्या समोरचा आहे, अपोजिट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आता आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्यात की याच्यात अँगल जे पडतात ना वेगवेगळे, तर त्यांची नावं काय असतात, त्यांना कसले अँगल्स म्हणतात, ते एकमेकांचे कसले अँगल्स असतात. ओके, ते 8 आहेत, त्यांचं काहीतरी एकमेकांशी रिलेशन असेल, ते रिलेशन आपल्याला समजून घ्यायचे. ओके ओके, नाउ you can see this figure. Line A and B are two lines and C is their transversal. आता लक्षात घ्या की A आणि B या पॅरलल आहेत का, नाही. We can see this distance is less than this distance, right? ओके, म्हणजे हा डिस्टन्स कमी आहे याच्यापेक्षा, म्हणजे या लाईन्स पॅरलल नाहीत. लाईन पॅरलल असो किंवा नसो, लाईन्स पॅरलल असो किंवा नसो, अँगलचे जे टाइप्स आहेत ते प्रत्येक वेळेस होणारच. ठीक आहे, ओके. आता पहा मी काय सांगतोय त्या, तुम्ही विचार करणार आणि तुम्हीच गेस करणार. आता मी कुठला लावतो बघा, अँगल पी ला मी घेतोय दुसरा, त्याला पेअर कोणती घेतो, फक्त पेअर आहे का, अँगल पी अँड अँगल डब्ल्यू. ओके, तुम्ही त्याच्यात काय सारखेपणा आहे तो तुम्ही मला सांगा. अँगल क्यू अँड अँगल, बघा मी क्यू ला कोण घेतोय, टी घेतोय. ठीक आहे, अँगल मी घेतोय एस अँड अँगल, एस ला कोण घेतोय पहा, व्ही घेतोय. आणि अँगल आर अँड अँगल आर ला घेतलाय मी यू. ओके, तर हा एक ग्रुप झाला अँगलचा. ठीक आहे, त्याला आपण काहीतरी एक नाव देणार आहोत. हा झाला अँगलचा ग्रुप. आता याच्यात रिलेशन जोडा काय आहे. ओके, पी अँड डब्ल्यू, आय हॅव रिटन पी अँड डब्ल्यू. ओके, सो दिस लाईन अँड दिस बी लाईन. ओके, आता दोघांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल, हे दोन्ही पी पण आणि डब्ल्यू पण, हे दोन्ही लाईनच्या वरच्या बाजूला आहेत. दोन्ही अँगल जे आहेत ते कुठे आहेत, वरच्या बाजूला आहेत. ठीक आहे, कसल्या वरच्या बाजूला, म्हणजे बघा हा सुद्धा वरच्या बाजूला आहे आणि हा सुद्धा वरच्या बाजूला आहे. डब्ल्यू पण लाईनच्या वरती आणि हा सुद्धा लाईनच्या वरती. क्लिअर. ओके, तसंच हे सीच्या दोघही एकाच बाजूला आहेत, म्हणजे दोघही लेफ्ट साईडला आहेत. पहा पटतंय का मी काय म्हणतो ते, म्हणजे हा जो पी पॉइंट आहे ना, ज्या कोपऱ्यात आहे त्याच कोपऱ्यात हा आहे. कधी कधी आपण पाहत असतो पहा, दोन घरं किंवा दोन खोल्या जर सेम असतील ना, तर आपण सांगताना सांगत असतो, मी ज्या कोपऱ्यात बसलो ना, तुझ्या रूम मध्ये त्याच कोपऱ्यात बघ ती वस्तू मी तिथे ठेवली. म्हणजे तसं झालंय पहा, हे जे घर आहे ते अशा प्रकारचं, हे घर आहे ते अशा प्रकारचे, आणि दोघंही सारख्याच कोपऱ्यात बसलेले आहेत. हा पण त्याच कोपऱ्यात आहे, हा पण त्याच कोपऱ्यात. ह्यानं जर इकडे तोंड केलं तर त्याचं सुद्धा तिकडेच होणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय, सेम साईडला. आणि ही जी आपण ट्रान्सव्हर्सल म्हणतो, ट्रान्सव्हर्सल छेदिकेच्या सुद्धा विशिष्ट बाजूला असणारे जे अँगल्स असतात, म्हणजे कोणते अँगल पकडतोय पहा. आपण आपल्याला अँगल घेताना आपण पी साठी कोण पकडला, हा डब्ल्यू पकडला, वरच्या बाजूला, लेफ्टला. तसंच क्यूचा विचार करूयात आपण. क्यूच्या बाबतीत काय झालं बघा बरं, क्यूचं सुद्धा तसंच झालं, फक्त क्यू काय झालं, तिकडच्या बाजूला गेला, वरच्याच साईडला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर यसचा विचार करूया, तर यस खालच्या बाजूला आहे, व्ही सुद्धा खालच्या बाजूला आहे, आर खालच्या बाजूला आहे, हा सुद्धा खालच्या बाजूला, फक्त राईट साईडला गेला, हा लेफ्ट साईडला गेला. आता हे जे आहेत यांना कसले अँगल्स म्हणतात, तर यांना आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल. कसले अँगल म्हणतो आपण याला, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे, तर आता हे करस्पॉन्डिंग अँगल्स कळाले का बघा, सेम साईड ट्रान्सव्हर्सल असो किंवा लाईन असो, त्याच्या कोपऱ्यात जे अँगल्स तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल्स. हे झालं करस्पॉन्डिंग अँगलच्या बाबतीत. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे अल्टरनेट अँगल. बट अल्टरनेट अँगल्स हॅज टू टाइप्स. अल्टरनेट अँगलचे दोन प्रकार पडतात. आता अल्टरनेट अँगल काय कन्सेप्ट आहे क्लिअर करूया. आता मी कोणते नाव लिहितोय ते पहा. अँगल मी यस लिहितोय पहा, एस अँड अँगल टी. पहा मी काय नाव लिहिलंय, एस आणि त्याला टी लिहिलाय. आणि अँगल आर अँड अँगल डब्ल्यू. पहा विचार करा मी काय लिहिले, कुठले नाव लिहिले. अँगल यस साठी मी कोण लिहिला, टी लिहिला. अँगल यस साठी कोण लिहिला, टी लिहिला. म्हणजे यस या ठिकाणी टी इकडे घेतला आपण. आर ला कोण घेतलं पहा, डब्ल्यू घेतला. पहा आता अँगल्स जे झाले तयार ते कशा पद्धतीने झाले क्लिअर करूयात आपण. या ठिकाणी हा यस आहे राईट, तर त्याच्या जोडीला कोण घेतला आपण, इकडे टी घेतलाय. बघा बरं काय रिलेशन आहे.
तर हे आधी जसं बोललं त्याच्या ऑपोजिट आहे. म्हणजे कसं का, हा लाईनच्या खालच्या बाजूला आहे तर हा लाईनच्या वरच्या बाजूला आहे. क्लिअर. हा लाईनच्या लेफ्टला आहे तर हा लाईनच्या राईटला आहे. म्हणजे कळतंय का, यानं जसं प्रॉपर्टी त्याच्या ऑपोजिट आहे. ठीक आहे. आणि लक्षात घ्यायचं अजून एक गोष्ट की हा इकडे तर हा इकडे, आणि त्यांना तयार जे केलंय ना ते ज्यावेळेस एकत्र आले त्यावेळेस त्यांच्याकडून काय तयार झाले पहा. हे असं इकडून इथपर्यंत आला आणि हा इकडून इकडे गेला. म्हणजे एक प्रकारे त्यांना झेड तयार केलाय. काय तयार केलंय पहा, त्यांना झेड तयार केलाय. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी झेड तयार करणारे अँगल्स येते. म्हणजे कसं, या ठिकाणी हा आणि इकडं हा. तसंच यानं काय केलं बघा, दुसऱ्या पेअरनं काय केलं, आर आणि डब्ल्यू न या ठिकाणाहून हा आला असा इकडं आला आणि पुन्हा हा इकडून असा गेला. म्हणजे यानं पण झेड केला, पण झेड याचा कसा उलटा झेड आहे. अशा प्रकारचा झेड त्यानं तयार केला. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल. म्हणजे लक्षात ठेवायचंय काय आपल्याला ते क्लिअर करा. हे जे आहेत ना ते आरशातले प्रतिबिंब असल्यासारखे. आपण 8वी स्कॉलरशिपला शिकलोय हे. ठीक आहे. तर झेड जिथं तयार होतो त्याला आपण कसला अँगल म्हणणार आहोत, अल्टरनेट. ठीक आहे. आता अल्टरनेट अँगलचे मी तुम्हाला 2 प्रकार सांगितले होते. अल्टरनेट अँगल. आता मला सांगा, हे फिगरच्या आत आहे की बाहेर आहेत. ही 2 लाईन आहेत बरोबर, या 2 लाईन्स आहेत, त्याच्या आतमधल्या भागात आहेत दोन्ही पण. ठीक आहे. म्हणून यांना म्हणायचंय आपल्याला इंटेरियर अल्टरनेट. आता इंटेरियर अल्टरनेट आहे त्याचा अर्थ एक्सटेरियर असलेच पाहिजे. ठीक आहे. आता पहा, हे झेडच्या आपण आतल्या बाजूचे घेतले म्हणून इंटेरियर अल्टरनेट, आतल्या बाजूला घेतले. ठीक आहे. इंटेरियर अल्टरनेट. आता मी कुठले अँगल घेतोय ते पहा. मी अँगलची नावं लिहितोय. अँगल, पहिला मी अँगल घेतोय पहा. अँगल मी घेतोय क्यू. अँगल क्यू अँड अँगल. आता पहा, क्यूला कोण घेतलाय मी, क्यूला मी घेतोय व्ही. क्यूला कोण घेतला, व्ही. आणि अँगल, दुसरा जो अँगल आहे तो मी घेतोय पी. अँगल पी अँड अँगल. आता पहा, पी ला कोणता अँगल घेतोय, पी ला घेतोय मी यू. राईट. ओके. आता याच्यात थोडंसं डोकं लावा, कसा काय चेंज आहे बघा आधीच्या पेक्षा, कारण याला पण आपण अल्टरनेटच म्हटलंय. ठीक आहे. तर हा क्यू आणि व्ही, कुठे आहे क्यू, या ठिकाणी क्यू, आणि व्ही या ठिकाणी. आता पहा हे कसं झालंय, हा लाईनच्या वरच्या बाजूला, हा लाईनच्या खालच्या बाजूला, हा इकडच्या बाजूला, हा इकडच्या बाजूला. सेम कन्सेप्ट आहे, अपोजिट आहेत. अल्टरनेट मध्ये पण असंच होतं, पण हे आतल्या बाजूला नाही, ते बाहेरच्या बाजूला आहेत. म्हणून यांना म्हणायचं आपल्याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. कळतंय का पहा. आपण काय काय पाहिलं, करस्पॉन्डिंग, सेम साइड सेम बाजू, साइड साइड दोन्ही सेमच आहे, साइड पण सेम बाजू पण, तुम्ही सारखा शब्द वापरला असं होऊ नये. ही जी ट्रान्सव्हर्सल आहे त्याच्या सारख्या बाजूला आणि याच्या खालच्या किंवा वरच्या बाजूला सेम साईडला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं, आणि अल्टरनेट अँगलच्या बाबतीत बघितलं आपण, झेड तयार होतोय. आतला झेड असेल तर इंटेरियर, बाहेरचा झेड असेल तर एक्सटेरियर. क्लिअर आहे. ओके. आता त्याच्यानंतर जो पुढचा जो टाईप राहिला, त्याच्यात राहिलं जो सगळ्यात सोपा टाईप आहे, अवघड असं काही नाही, ज्याच्यामध्ये बघतो आपण इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स कशाला म्हणायचं बघा, इंटेरियर. आता इंटेरियर हा शब्द ऐकला असेल तुम्ही, आमच्या घरातलं इंटेरियर खूप छान आहे. इंटेरियर म्हणजे काय, आपण घरात जे काही बनवतो समजा त्याला इंटेरियर. तसं ह्या 2 लाईन्सचं इंटेरियर म्हणजे काय, हे एक इंटेरियर आहे इकडं आणि हे एक इंटेरियर आहे. ठीक आहे. म्हणजे हे 2 इंटेरियर अँगल्स आहेत. कोणते बघा, अँगल आर अँड टी. बरोबर आहे. आर आणि टी एका बाजूला आहे, एकाच खोलीत आहेत ते. ठीक आहे. आणि दुसरं अँगल कोणते घेणार, अँगल एस अँड अँगल डब्ल्यू. हे झाले इंटेरियर अँगल्स. पहा, कन्सेप्ट खूप सोपे आहेत, अँगल्सचे टाइप्स खूप सोपे आहेत. फक्त आपल्याला समजून घ्यायचंय की अल्टरनेट कसा तयार होतो, इंटेरियर अल्टरनेट असेल, एक्सटेरियर अल्टरनेट असेल. देन करस्पॉन्डिंग अँगल्स कसे क्रिएट होतात, करस्पॉन्डिंग अँगल्स सेम साइड असतं का, वेगवेगळ्या बाजू असतात का, काय त्याचे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करायचं. आणि हा जो आहे इंटेरियर, त्यात फक्त हे आतले घ्यायचे. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने आपण हे काय करणार आहोत, क्लिअर करणार आहोत. इंटेरियर कधी, एक्सटेरियर कधी, अल्टरनेटच्या बाबतीत. ठीक आहे. त्याच्यानंतर करस्पॉन्डिंग, आणि आपण शेवटी जो घेतलाय तो इंटेरियर अँगल्स. हा फक्त इंटेरियर आणि हा इंटेरियर अल्टरनेट किंवा एक्सटेरियर अल्टरनेट. राईट. ओके. तर अशा पद्धतीने हे आहे. जर समजा तुम्हाला वाटत असेल की गरज आहे हे आपल्याला लिहायची, तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. आता हे समजण्यासाठी बेस्ट वे ऑप्शन काय आहे तुम्हाला, तर बेस्ट वे तुम्हाला काय की उगाच 2 लाईन्स काढायच्या, एक ट्रान्सव्हर्सल काढायची, कुठल्याही बाजूला काढा तुम्ही. मी अशी काढली, तुम्ही अशी काढू शकता, काही अडचण नाही.
आणि उगाच त्याचे पेअर काढत बसायचं, म्हणजे याला कोण हा अल्टरनेट असू शकतो का, ठीक आहे. झेड तयार होतं म्हणजे अल्टरनेट आहे, इंटेरियर आहे का एक्सटेरियर हे पाहायचंय. इंटेरियर म्हटलं की आता बघा ह्याच्यात ना एक विशिष्ट हे तयार झालेले काय म्हणून आपण त्याला करस्पॉन्डिंग अँगल म्हटलं. आता करस्पॉन्डिंगला आपण COR लिहूया, ठीक आहे. तर करस्पॉन्डिंग म्हटलं का हे असे पहा, म्हणजे काय की हे जर असं असेल ना तर खाली पण असंच तयार होतं, हे जर असं असेल ना तर हे पण असंच तयार होतं, ठीक आहे. हे झालं म्हणजे एल टाईप म्हणा, किंवा तुम्ही असं पण होऊ शकतं पहा, म्हणजे जर असा अँगल तयार होत असेल तर इकडे पण असाच होतोय, तसंच अपोजिट असं होत असेल तर हा सुद्धा असाच होतोय, ठीक आहे. हे झालं करस्पॉन्डिंगच्या संदर्भात. त्याच्यानंतर आपण बघितलं अल्टरनेट, ठीक आहे. आता अल्टरनेट जो आहे तो काय आहे, असाच आहे, म्हणजे हा इकडून असा असेल तर हा इकडं, म्हणजे थोडक्यात हा असा असेल ना तर हा असा आहे, म्हणून तो झेड तयार होतो दोघांचा मिळून, ठीक आहे. कसं आहे ते लक्षात घ्या बरं, हे एकमेकांचेच भाग आहेत, हे असं येणार आहे, ठीक आहे. हे झालं अल्टरनेटच्या बाबतीत. त्याच्यानंतर आपण एक्सटेरियर अल्टरनेट जो बघितला तो तसाच आहे, बरोबर आहे. एक्सटेरियर हा झाला इंटेरियर अल्टरनेट. आता एक्सटेरियर अल्टरनेट मध्ये काय होतं, हे असंच असतं, फक्त या बाजूला हा सॉरी या अँगलला हा खालचा अँगल तयार होत असतो, ठीक आहे. जे इंटेरियर ना त्याच्याच बाहेरचे अँगल तयार होतात, म्हणजे या ठिकाणी हे असं जर असेल ना इथपर्यंत समजा, तर हा या अँगलला तुम्हाला कोणतं तयार व्हायला पाहिजे का, हा इकडचा अँगल तयार व्हायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर राहिला शेवटचा कोणता, तर तो राहिला इंटेरियर अँगल्स. तर इंटेरियर जे अँगल्स आहेत ते खूप सोपे, ते अशा तयार होतात. या कोपऱ्यात हा असेल, इकडे हा असू शकतो. हे असं नाही की प्रत्येक वेळेस असंच येईल, हे असं पण असू शकतं किंवा हे असं पण असू शकतं. तर हे सिम्बॉल्स आहेत, हे जर लक्षात बसले तर मग तुम्हाला काही गरजच नाही, फक्त लक्षात ठेवायचे कॉर्नर कसे येते, ठीक आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. Now some properties are there on page number 13. Okay, 13 वरती तुम्हाला काही प्रॉपर्टीज दिसतात. Okay, some important properties. So the first property is if two lines are intersecting each other, जर दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील, then the opposite angles are congruent. बघा दोन लाईन्स म्हणजे अशी एक लाईन आपण काढली आणि इकडून एक अशी लाईन काढली, ओके, काढूच ना आपल्याकडे पुढे आहे. ओके, सो दिस अँगल सॉरी दिस लाईन अँड दिस लाईन, सो दोज आर नॉट पॅरलल लाईन्स, दोज आर इंटरसेक्टिंग लाईन्स. आणि ह्या लाईन जर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील, सो दिस अँगल बघा मी सारखी कोण करतोय, दिस अँगल इज कॉन्ग्रुएंट विथ दिस अँगल, म्हणजे ह्याचा आणि याचा दोघांचंही मेजरमेंट सेम असतं. हा अँगल जेवढा असेल तेवढा हा अँगल असतोच, म्हणजे लक्षात घ्यायचंय की अपोजिट अँगल्स आर ऑलवेज इक्वल. अपोजिट अँगल्स आर ऑलवेज इक्वल, याला आपण व्हर्टिकली अपोजिट असं म्हणतो. काय म्हणतो आपण, व्हर्टिकली अपोजिट. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असतात ते इक्वलच असतात. समजा एक एक्झाम्पल तुम्हाला देतोय मी, आता मी ह्या दोन काठ्या घेतलेल्या आहेत, ठीक आहे. आता मी काय करतोय, हा जो अँगल आहे तो आणि हा अँगल सेम असलाच पाहिजे. मग तो कुठल्याही कंडिशन मध्ये असा किती जरी घेतला ना तर इकडे जेवढा आहे तेवढाच इकडे असणार आहे. हा जेवढा वाढेल तसाच तो तिकडे वाढत चालतोय, ठीक आहे. म्हणजे किती वाढू द्या, किंवा आपण त्याच वेळेस इकडचा जरी घेतला तरी तो असणार आहे, म्हणजे असणार आहे, म्हणजे हा आणि वरचा आणि हा खालचा इक्वल असणार म्हणजे असणार. सो दॅट इज बाय द फर्स्ट प्रॉपर्टी इज अपोजिट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट. तुम्ही कशाही रेषा ओढून काही करा, अपोजिट अँगल काढले की ते इक्वलच येतात. यू कॅन ट्राय ऑल्सो, तुम्ही ड्रॉ करून तुम्ही ट्राय करू शकता, ठीक आहे. सो ही झाली पहिली प्रॉपर्टी, अपोजिट अँगल्स आर ऑलवेज इक्वल. ओके, नाउ द सेकंड प्रॉपर्टी पहा काय आहे. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी काय झाली पहा, अपोजिट अँगल्स इक्वल, ठीक आहे. आपल्याला काही शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, अपोजिट अँगल्स इक्वल, क्लिअर. आता सेकंड प्रॉपर्टी इट इज अबाउट, ही कशाबद्दल आहे पहा, लिनियर अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतो आपण ज्याला. आपण हे 7th मध्ये 8th मध्ये पाहिलेले. आता अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे काय पहा, ओके. आणि या ठिकाणी एवढंच काढलंय, किंवा हे जरी खाली आलं तरी काही अडचण नाही, ठीक आहे. आता तुम्हाला एक क्लिअर झालंय पहा, हा जो अँगल आहे तुम्हाला दिसल्यावर असं वाटतं की ॲक्यूट आहे, 100% ॲक्यूट आहे. सपोज हा आपण 70 डिग्री पकडूयात, क्लिअर आहे. तर हा सुद्धा काय झाला, 70 डिग्री झाला. पडतंय सगळ्यांना, ठीक आहे. मला सांगा लाईनचं मेजरमेंट किती असतं, लाईन, व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ द लाईन. लाईनचं मेजरमेंट, किंवा तुम्हाला आणखीन एक सोपं सांगतो, लाईनचं मेजरमेंट कसं लक्षात ठेवायचं माहिती आहे, तुमच्या कंपास मध्ये असणारी गोष्ट आहे. ओके, सो या ठिकाणी करेक्ट 90 डिग्री असतं, ठीक आहे. या ठिकाणी 0 असतं, आणि इकडे ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस इथं सगळ्यात शेवटी काय सापडतं, 180. ओके, सो याचा अर्थ ही जी लाईन आहे इथून सुरू झालेली समजा, किंवा इथं पॉइंट आहे आपला, तर ते इथून असा ज्यावेळेस इकडं कम्प्लीट इथपर्यंत येतो त्यावेळेस तो 180चा होतो. कितीचा होतो तो, 180चा.
म्हणजे लाईनचं मेजरमेंट हे किती असतं 180. लक्षात ठेवा जगातली कोणतीही वस्तू जी सरळ आहे ती 180 डिग्रीमध्ये आहे. लक्षात आलं का? म्हणजे आपण 3 वाजताचा जो काळ असतो समजा 3 वाजता बरोबर किती होतं वरती 12 वरती काटा असतो आणि इकडे 3 वरती बरोबर. पण बरोबर 6 वाजता काय सिच्युएशन असते? बरोबर 6 वाजता मिनिट काटा 12 वरती असतो आणि तास काटा 6 वरती. म्हणजे स्ट्रेट लाईन झालेली असते दॅट इज स्ट्रेट अँगल. त्याला आपण 180 डिग्री मेजरमेंट देऊ शकतो. ठीक आहे. सो आता हा 7 टोटल मेजरमेंट 180 आहे. हा 70 म्हणजे हा किती असेल म्हणजे 110. आता हा 110 म्हणजे हा किती असेल 110. म्हणजे आता एक लक्षात गोष्ट आली असेल तुमच्या की या दोघांचं मेजरमेंट जे असतं ते किती असतं 180 असतं. इट इज कॉल्ड सप्लिमेंटरी. ओके 180 जर मेजरमेंट असेल दोघांचं तर ते सप्लिमेंटरी अँगल असतात. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या दिस इज 70 डिग्री दिस इज 110 डिग्री. दोघांचं ऍडिशन किती आहे 180 डिग्री. ओके सो 180 डिग्री हे मेजरमेंट कोणाचं असतं या अँगलचं आणि या अँगलचं. तसंच या अँगलचं आणि या अँगलचं. क्लिअर आहे? ओके आता क्लिअर करा. मग हे जे अँगल्स आहेत ते एकमेकांचे कसले अँगल्स असतात ते आपण पाहतोय. ओके हे जे अँगल्स आहेत ना ते एकमेकांचे अँगल्स इन लिनियर पेयर. ओके त्यांना काय म्हणतो आपण अँगल्स इन लिनियर पेयर. ओके रेषीय जोडीतील कोन त्याला काय म्हणतो आपण रेषीय जोडीतील कोन. ठीक आहे. आता रेषीय जोडीतील कोनांची बेरीज किती असते 180 असते. मग तुम्ही कुठेही घ्या. आता समजा आपण हेच एक्झाम्पल पुन्हा एकदा क्लिअर करू. ही लाईन आहे 180 डिग्री मेजरमेंट 100% आहे. ओके सो आता मी एक काय करतोय वरती एक लाईन काढतोय. आता हे 180 डिग्री 2 भागात विभागलं. आता हा जेवढा असेल आपल्याला माहित नाही हा किती आहे. ठीक आहे द्या सोडून विषय. आणि हा दोघं मिळून किती असायला पाहिजे 180 कारण यानं हेच कव्हर केलंय ना पूर्ण. ठीक आहे. सो अँगल्स इन लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. अँगल्स इन लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. मग खाली सुद्धा तशीच पेयर तयार होते. ह्या दोघांची पण तशीच पेयर तयार होते. हे दोघं पण तसेच आहेत. म्हणजे अँगल्स इन लिनियर पेयर आर ऑलवेज मी काय म्हणतोय ऑलवेज 180 डिग्री. ह्याच्या प्रॉपर्टी आहेत ना त्या एकदम खऱ्या आहेत. ठीक आहे. शास्त्रीय सायंटिफिक ट्रुथ म्हणूयात आपण त्याला. ठीक आहे. देन आता 2 प्रॉपर्टीज बघितल्या आपण. पहिली बघितली व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर ऑलवेज इक्वल. दुसरी पाहिली की अँगल्स इन लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी किंवा रेषीय जोडीतील कोन हे पूरक असतात. पूरक म्हणजे ऍडिशन 180. ओके थर्ड प्रॉपर्टी काय सांगते पहा. आता थर्ड प्रॉपर्टी जी आहे जशा फर्स्ट आणि सेकंड होत्या तशाच आपल्याला थर्ड फोर्थ आणि फिफ्थ अशा 5 प्रॉपर्टीज पाहिजेत. ओके ओके आता थर्ड प्रॉपर्टी काय म्हणते पहा. when a pair of corresponding angle एक जरी पेयर बरं का when a pair म्हणजे काय एक पेयर when a pair of corresponding angle is equal म्हणजे जर 2 करस्पॉन्डिंग अँगल एकमेकांशी इक्वल असतात तर राहिलेले सगळे करस्पॉन्डिंग अँगलचे पेयर इक्वल असतात. तर द रिमेनिंग ऑल पेयर्स आर ऑल्सो इक्वल मीन्स हाऊ. आता मला सांगा हा जो अँगल आहे कन्सिडर करतोय मी हा 100 डिग्रीचा आहे. याचा करस्पॉन्डिंग सांगा. मी मग सांगितलं होतं या कॉर्नरला असेल तर तसाच खालचा कॉर्नर पहा वरच्या बाजूला लेफ्ट साईडला. म्हणजे हा सुद्धा किती झाला 100 झाला. आता बघा या 100 मुळे आपली किती कामं झाली. आपल्याला फक्त गिव्हन मध्ये कोण होता 100 होता. मी गिव्हन जे आहे ते असं लिहिलंय. आता मला सांगा हा किती असायला पाहिजे. डोळे झाकून 180 अँगल्स इन लिनियर पेयर 180 असतं. ठीक आहे. हा किती असायला पाहिजे. आपण जीच प्रॉपर्टी आता शिकलोय त्याच्यामुळं हा किती असेल 100 असेल. काय अडचण नाही. नंतर हा 80 म्हणजे हा सुद्धा 80. क्लिअर आहे. तसंच या 100 मुळे हा 100 होऊन जाईल. हा 80 कशामुळं अँगल्स इन लिनियर पेयर आणि हा 80 म्हणून हा 80. म्हणजे एक अँगल तुम्हाला माहित झालं तुम्ही सगळे बाकीचे 7चे 7 अँगल काढू शकला. ठीक आहे. आता याच्यात आपण जी थर्ड प्रॉपर्टी आहे ती थर्ड प्रॉपर्टी काय शिकलो ते एकदा क्लिअर करा. थर्ड आणि फोर्थ जवळपास सेम आहेत. ठीक आहे. काय म्हटलंय की when a pair of corresponding angle is equal म्हणजे जर हा आणि हा अँगल इक्वल असेल करस्पॉन्डिंग अँगल ते जर इक्वल असतील ना तर राहिलेले जेवढे पण अँगल राहिले करस्पॉन्डिंग अँगलचे बरं का पेयर फक्त तर त्या सगळ्या पेयर इक्वल असतात. म्हणजे कसं हा 80 आहे तर हा सुद्धा बघा किती आलाय 80 आलाय. हा 80 आहे तर हा सुद्धा किती आलाय 80 आलाय. हा खाली येतं हा खालचा 100 आलाय. म्हणजे एक पेयर जर सापडली तुम्हाला एक पेयर तरी सगळ्या पेयर कशा असतात इक्वल असतात. एक सापडली बस बाकी सगळ्या पेयर कशा असतात 100% इक्वल असतात. म्हणजे काय करस्पॉन्डिंग अँगलची एक पेयर जर इक्वल असेल देन द रिमेनिंग पेयर कशा असतात सांगा. रिमेनिंग पेयर्स आर ऑल्सो इक्वल. क्लिअर आहे. ठीक आहे.
आता आपण हीच कॉन्सेप्ट थोडीशी चेंज करून बघूयात अबाउट अल्टरनेट अँगल. ठीक आहे, आता मला सांगा, आपल्याला कन्सिडर करा की फक्त हाच दिला होता, फक्त हाच दिलाय, तर याला ही पियर दिले, म्हणजे हा 100 आहे तर हा 100 आहे. आता याच्यात राहिलाच अल्टरनेट अँगल दुसरा एकच इंटेरियर मधला, हा 80 आणि हा 80. हा 100 आला, हा 100 आला, या 100 मुळे हा 80 आला, या 100 मुळे हा 80 आला. म्हणजे हे अल्टरनेट सुद्धा कसे आले, इक्वल. म्हणजे काय तर अल्टरनेट अँगलची किंवा करस्पॉन्डिंग अँगलची एक जरी पेयर दिली, एक पेयर दिली इक्वल, तर बाकी सगळे पेयर तुम्ही इक्वल मांडू शकताय. एक्सटेरियरच्या संदर्भात सुद्धा बरं का. बघा आता हा किती आहे, 80 डिग्री, हा एक्सटेरियर आहे, हा त्याचा एक्सटेरियर आहे, बरोबर आहे. बघा हा झेड तयार झाला, झेडच्या बाहेरच्या बाजूला, हा झेडच्या बाहेरच्या बाजूला वरती, झेडच्या बाहेरच्या बाजूला खाली, हे दोन इक्वल आले. क्लिअर. आता पहा एकच पेयर राहिली आता एक्सटेरियरची, ही राहिली, हा असा झाला इकडं, म्हणजे हा बाहेर आहे तर हा इकडं बाहेर आहे, हे दोघं सुद्धा कसे आले, इक्वल. म्हणजे तुम्हाला अल्टरनेट अँगल्स असो किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स असो, जर एक पेयर दिलेली असेल तर दुसरी पेयर बिनधास्तपणे राहिलेल्या सगळ्याच पेयर म्हणतो मी, दुसरी म्हणण्यापेक्षा सगळ्या पेयर इक्वल असतात. अँड द लास्ट प्रॉपर्टी काय आहे पहा, लास्ट प्रॉपर्टी काय सांगते की शेवटची प्रॉपर्टी समजून घेण्यासारखी आहे. ठीक आहे, काय म्हटलंय बघा, इफ ट्रान्सव्हर्सल आहे, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे समजा, ही छेदिका आहे. आता सेम साइडला जे अँगल्स आहेत, समजा हे दोन अँगल्स आहेत, हे दोन जर अँगल्स किती असतील म्हणून सांगितले, इफ द सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180, पण कुठल्या एका बाजूच्या, एकाच बाजूचे अँगल जर 180 असेल ना, तर इकडची पेयर सुद्धा कितीची असते, 180 चीच असते. हे दोघं मिळून जर 180 असेल ना, तर हे सुद्धा किती असतात, 180च असतात. ही प्रॉपर्टी आपण इथं पाहतोय. ठीक आहे, म्हणजे काय की आपण याला इंटेरियर अँगल्स असं नाव दिलं होतं, बरोबर. इंटेरियर अँगल्स ट्रान्सव्हर्सलच्या विशिष्ट बाजूचे इंटेरियर अँगल जर इक्वल असतील, तर दुसऱ्या बाजूचे सुद्धा कसे असतात, इक्वलच असतात. म्हणजे एकंदरीत काय तर हे दोघं जर 180 असतील, म्हणजे हे दोघं इंटेरियर आहेत ना इकडचे, तर हे दोघं सुद्धा किती असतील, 180 असतील, 100% असतील. कसं काय ते चेक करूयात आपण. समजा तुम्ही हा किती घेतलाय, आपण कन्सिडर करूयात 105 घेतलाय. ठीक आहे, तर मला सांगा, हा अल्टरनेट याचा इकडचा आपण काय घेतला, म्हणजे ह्या दोघांचं ऍडिशन 180 सांगतोय ना आपण. मग हा 105 हा किती असायला पाहिजे सांगा, हा 100% किती असायला पाहिजे, 75 असायला पाहिजे. ठीक आहे, आता हा 75 आहे, मग हा याचा कसला झाला, लिनियर अँगल्स इन लिनियर पेयर, म्हणजे हा 100% 105 झाला, कारण दोघांचं मिळून ऍडिशन किती असायला पाहिजे, तो 180, म्हणून हे झालं 180. तसंच हा 105 म्हणजे हा 75 असला पाहिजे. सांगा या दोघांचं ऍडिशन किती आलं, 180. ओके, सो अशा पद्धतीने ह्या ज्या 5 प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज समजून घ्यायच्यात आपल्याला. आणि पॅरलल लाईन्स, त्याचे जे अँगल्स आहेत, याला करस्पॉन्डिंग का म्हणायचं, याला अल्टरनेट इंटेरियर का म्हणायचं, किंवा एक्सटेरियर अल्टरनेट का म्हणायचं, किंवा आपण इंटेरियर पाहिलं होतं, ते तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर. तुमचा खरंच खूप प्रतिसाद मिळतोय, सबस्क्राईब होत आहेत चॅनल्स. ओके, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू.